अजित पवारांच्या मृत्यूनंतर पवार कुटुंबामध्ये नक्की काय सुरू आहे असा प्रश्न महाराष्ट्रातल्या अनेकांना विशेषतः दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पडलाय। गेल्या काही दिवसांपासून पवार कुटुंबियांच्या सतत बैठका होत आहेत। या बैठकांमध्ये काय सुरू आहे याची उत्सुकता आहे। त्याचवेळी आम्ही अजित पवारांची शेवटची इच्छा पूर्ण करू असं रोहित पवारांनी म्हटलंय। अजित पवारांची शेवटची इच्छा काय होती ते तर आम्ही सांगणारच आहोत आणि पवार कुटुंबात काय नेमकं सुरू आहे याची 5 महत्त्वाची दृश्यही आम्ही दाखवणार आहोत। हीच 5 दृश्य सांगणार आहेत पवार कुटुंबातील इनसाइड स्टोरी। तीन पवार आणि एक फोटो। पवारांच्या कुटुंबात नेमकं काय चाललंय? 5 दृश्य सांगणार पवार फॅमिलीतली इनसाइड स्टोरी। आम्ही ज्याबद्दल बोलतोय तो हाच फोटो। पार्थ पवार, रोहित पवार आणि शरद पवारांचा हा फोटो। अजित पवारांच्या मृत्यूनंतर सांत्वनपर भेटीसाठी पवार कुटुंब एकत्र आलं होतं त्यावेळचा हा फोटो। या फोटोत एका खुर्चीवर पार्थ पवार आहेत, मधल्या खुर्चीवर रोहित पवार आणि बाजूच्या खुर्चीत शरद पवार। पार्थ पवारांनी शरद पवार बसलेत त्या खुर्चीवर हात ठेवलाय। शरद पवार दोन्ही नातवंडांशी काहीतरी बोलतायत। आता या फोटोनंतर पुढचं दृश्य पहा। पार्थ पवार आणि शरद पवार एकमेकांच्या बाजूच्या खुर्चीत बसलेत। दोघांच्या बोलण्याचा तपशील कळत नाही, पण आजोबा नातू जेवढ्या सहजपणे एकमेकांशी बोलतील तशीच सहजता या संभाषणात दिसतीये। आता तिसरं दृश्य याच सांत्वनपर भेटी दरम्यानचं। शरद पवार, प्रतिभा पवार आणि अजित पवारांचे सख्खे पवार खुर्चीत बसले। अजित पवारांच्या फोटो समोर पार्थ पवार उभे आहेत, तर प्रतिभा पवारांच्या बाजूला अजित पवारांचा मुलगा जय पवार आणि त्यांचा चुलत भाऊ युगेंद्र पवार उभे आहेत। याच सांत्वन भेटीतलं चौथं दृश्य। अजित पवारांच्या फोटोच्या एका बाजूला रांगेत सुनेत्रा पवार आणि पवार कुटुंबातल्या सगळ्या महिला उभ्या आहेत, तर अजित पवारांच्या फोटोच्या दुसऱ्या बाजूला पार्थ पवार, श्रीनिवास पवार, जय पवार, युगेंद्र पवार, रोहित पवार, राजेंद्र पवार हे सगळं कुटुंब एकत्र उभं आहे। आणि आता 5वं दृश्य। जिल्हा परिषदेच्या मतदानाला सुनेत्रा पवार, पार्थ पवार, युगेंद्र पवार, श्रीनिवास पवार एकत्र पोहोचले। ही 5 दृश्य काय सांगतायत? तर पवार कुटुंब एकत्र आहे। शरद पवार, पार्थ पवार आणि रोहित पवार यांचा एकत्र फोटो समोर आलाय। त्यावेळी तिघांमध्ये काय चर्चा सुरू होती याचं उत्तर त्या चर्चेमध्ये सहभागी असलेल्या रोहित पवारांनीच दिलंय। काही प्रमाणात भावनिक मार्गदर्शन होतं। काही गोष्टी येत्या काळामध्ये आपल्याला कराव्या लागणार आहेत, राजकीय नाही। दादांच्या स्मरणार्थ त्या आपल्याला कशा करता येईल, कशा पद्धतीने त्या केल्या गेल्या पाहिजे याबद्दलची काल चर्चा संध्याकाळी जो फोटो तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी बघत आहात त्या फोटोतून आपल्याला कुठेतरी जाणवतं। आणि नेहमी कधीही एखादी गोष्ट पवार साहेबांच्या मनामध्ये आली तर ते आम्हाला बोलून घेतात, आम्हाला सांगतात आणि आम्हाला मार्गदर्शन करतात। गेल्या काही दिवसांपासून शरद पवार, पार्थ पवार, रोहित पवार यांची विद्या प्रतिष्ठानमध्ये रोज बैठक होतीये। विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर जिथे अजित पवारांवर अंत्यसंस्कार झाले तिथेच अजित पवारांचं स्मारक उभारलं जाणार आहे। आता राजकीय मी इथं बोलणार नाही, विषय त्यांच्या पक्षाचा आहे। त्या पक्षाला कसं वागावं, काय करावं, कसे फोटो वापरावे हा त्यांचा त्या ठिकाणी विषय आहे। त्यामुळे ते तसं का करतात, चुकून राहिलं काय राहिलं हा विषय त्यांनाच माहिती। पवारांनी आतापर्यंत घरात राजकारण कधी आणलं नव्हतं। पवार कुटुंबाला एकत्र ठेवण्यात अजित पवारांचा मोठा वाटा होता। कुटुंबानं कायम एकत्र राहावं अशी अजित पवारांची इच्छा होती। आमच्या कुटुंबातले सगळे वाद, ताण तणाव मिटलेत असं अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी सांगितलंही होतं। आता दादांची पुढची पिढीही म्हणतेय अजित पवारांच्या इच्छेप्रमाणेच आम्ही एकत्र राहू। दादांची जी मनापासूनची इच्छा होती की परिवार म्हणून सगळेच एकत्रित आले पाहिजे आणि त्या पद्धतीने दादांकडनं सुद्धा प्रयत्न केला जात होता। सुप्रियाताई, पवार साहेब असतील, आम्ही सर्वजण असाच काहीचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होतो। दुःखद घटना ही घडल्यानंतर 13 दिवस परिवार पूर्णपणे एकत्रित आहे
आणि याच्याच पुढं सुद्धा अजितदादांचं जे स्वप्न आहे की परिवार म्हणून आपण एकत्रित राहिलं पाहिजे, तसंच काहीतरी होईल. पण मनामध्ये एक मात्र होतं की अजितदादांची जागा ही कुणीही घेऊ शकत नाही. पण सुनित्रा काकींकडे बघत असताना त्या परिवाराचा एक भाग म्हणून सुनित्रा काकींमध्ये मी अजित काकांना त्या ठिकाणी बघतो. त्यामुळे तिथं त्यांना उपमुख्यमंत्री पद मिळणं व इतरही जे सर्व मिनिस्ट्रीज होत्या त्या त्यांना मिळलं पाहिजे अशी मनोमन त्या ठिकाणी इच्छा होती. आणि दादांची जी पोझिशन त्या पार्टीमध्ये होती ते म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष दादा होते, ती सुद्धा पोझिशन ही कुठेतरी सुनित्रा काकींनाच मिळाली पाहिजे अशी सुद्धा इच्छा त्या ठिकाणी माझ्या मनामध्ये आहे. राष्ट्रवादीची शक्ल झाल्यानंतर अजित पवार सुप्रिया सुळेंनी एकमेकांवर टीका केली. मात्र सण समारंभाला पवार कुटुंब कायम एकत्र होतं. अजित पवारांच्या मृत्यूनंतर पुढच्या 4 दिवसांत सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सुनेत्रा पवारांचा ज्या दिवशी शपथविधी झाला त्या दिवशी सकाळीच या शपथविधीबद्दल आपल्याला काही माहिती नाही असं सांगत शरद पवारांनी खळबळ उडवून दिली होती. आणि त्यामुळेच अजित पवारांच्या मृत्यूनंतर पवार कुटुंबियांमध्ये आलबेल नाही का याची चर्चा सुरू झाली होती. मात्र सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन बारामतीत परतल्या त्यानंतर पवार कुटुंबियांच्या सातत्यानं भेटीगाठी आणि बैठका सुरू आहेत. पवार कुटुंब राजकारण वेगळं ठेवणार आणि कुटुंब म्हणून एकत्रच राहणार असंच या दृश्यांवरून पुन्हा दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.